बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह तुमसर येथील विद्यार्थ्यांना शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार जेवण दिले जात नसल्याची तक्रार अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांनी प्रभारी अधीक्षिका शालू भुरे यांना केली, परंतु त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना वाटेल त्या मर्जीने निकृष्ट जेवण दिले जात होते. याबाबत विद्यार्थ्यांनी आमदार राजू करमे यांना भेटून अनेक समस्याचा पाडा वाचला. आमदार राजू करमे यांनी 12 जानेवारीला वसतिगृहाला अचानक भेट दिली व पाहणी केली असता अनेक गंभीर समस्या दिसून आल्या. आमदार राजू करमे यांनी भ्रमणध्वनीद्वारे प्रभारी अधीक्षिका यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर समस्याचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. तक्रारकर्ते विद्यार्थीवर आमदार राजू करमे यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया. पूर्ण नाव प्रथमेश मुकेशजी नंदेश्वर. मी राहणार कौलेवाडा आहे. माझ्या हॉस्टेल वसतिगृहाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह तुमसर हा आहे. आणि इथल्या समस्या जेवण बरोबर नाही आहेत. कच्ची पोळी भेटते, भात पण बरोबर नाही राहत, कन्नड राहते आणि जेवणामध्ये पूर्ण पाणी गोटे वगैरे राहतात. दुधामध्ये पाणी पण असते. वरून इथं मच्छर वगैरेची ती सुविधा बरोबर नाही आहे. सगळ्याच गोष्टी पुष्कळ कमी आहेत. तर आम्ही माननीय श्री आमदार राजूभाऊ कानेमोरे यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये व्हिजिट केला आणि त्यांनी सांगितलं समस्या. राजूभाऊ कानेमोरे हे वसतिगृहात येऊन सगळं व्हिजिट केले आणि आमची हीच मागणी आहे का जेवण बरोबर मिळावा आणि वसतिगृहाला चांगली सोयीसुविधा मिळावा. जे शासनाकडून मिळणारे सुविधा आहेत ते आम्हाला मिळत नाही आणि तेच आमची मागणी आहे. धन्यवाद. यापूर्वी वसतिगृहाच्या आम्हाला 3-4दा तक्रारी आल्या आणि मी बघितल्या, त्यांच्यावर बोललो पण. आज मी आपला कार्यालयात असताना वसतिगृहाची मुलं आले, त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. आता कोणाला अडचणी येत असतील, कोणाला आपला काही अडचण होत असेल तर ते जनप्रतिनिधीला सांगतात. तर आम्ही म्हटलं बाबा आज रविवार दिवस आहे आणि आजच्या तुमच्या खाद्य काय आहे. आता त्यांनी म्हटलं का सकाळी आम्हाला 2 अंडे पाहिजेत, दूध पाहिजे, त्यानंतर आपला कडधान्य पाहिजे, त्यानंतर जेवण पाहिजे, जेवणामध्ये पोळ्या पाहिजेत, वरण पाहिजे, भाजी पाहिजे, भात पाहिजे, त्याच्यानंतर आणखीन त्याच्या का सलाद वगैरे जो बी असेल. आणि सायंकाळी फळं पाहिजे. सायंकाळी नॉनव्हेज आपला जेवण असते इथे, मटण किंवा चिकन जो बी त्यांच्या असेल. आता मला तेवढी माहिती नाही, ते इथल्या अधीक्षका आल्याच्यानंतर त्या कळवतील. तर ही बघण्याकरता का परिस्थिती काय आहे, साफसफाईची परिस्थिती काय, राहण्याची परिस्थिती काय आहे हे बघण्याकरता आम्ही इथे आलो. त्या ठिकाणी आपला सर्वच ठिकाणी उणिवा दिसून आल्या. जेवणामध्ये कढी बनलेली आहे, आलू भात बनलेला आहे, त्याच्यानंतर साफसफाई बरोबर नाही. विद्यार्थ्यांना राहण्याकरता ज्या रूम आहेत त्या रूममध्ये आपला बेड एकाला एक चिपकून आहेत. त्याचे आपला बेड म्हणा, चादर म्हणा, ब्लँकेट म्हणा हे स्वच्छ नाही. रूममध्ये दुर्गंध येतो. तर अशा ह्या अडचणी आपला दिसून आल्या. वॉशरूम वगैरे जे आहेत याच्यात काही अडचणी आहेत हे दिसून आल्या. आम्ही अधीक्षकावर गोष्ट केला आणि त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला का 7 दिवसात तुम्ही ह्या अडचणी दूर करा आणि चांगले जे नियमानुसार आहे, जे तुमचे सप्लायर आहेत त्यांच्याकडून ते खाद्यपदार्थ घ्या आणि आपला विद्यार्थ्यांना बरोबर द्या. आजचा विद्यार्थी हा आपला उद्याच्या भविष्याच्या या देशाच्या भाग्यविधाता आहे. तो आमचा बेस आहे, तो आमचा पाय आहे. आणि हे जी मुलं आहेत हे सर्व मुलं गोरगरिबांची मुलं आहेत. त्यांना सुविधा देणे शासनाच्या जनप्रतिनिधीचं काम आहे. शासनाच्या जनप्रतिनिधीने त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. शासनाने जे ते कंत्राटदार आहेत त्यांनी बरोबर पुरवठा केला पाहिजे. हे सर्व आपला एक सिस्टम आहे आणि या सिस्टमनुसार ते चालल्या पाहिजे. परंतु इथे काही त्रुट्या दिसल्या आहेत त्या आम्ही सांगितल्या आहेत आणि आम्ही त्यांना ही पण वॉर्निंग दिली का 7 दिवसात हा डॅमेज कंट्रोल करा. हा डॅमेज जर तुम्ही सुधारवला नाही तर पुढं भविष्यात यातला खूप आपला अडचणी येतील. हे आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा.